जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, आशियाई क्रिकेट परिषदेच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे शम्मी सिल्वा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या आधी या पदावर जय शहा कार्यरत होते, पण आता जय शहा यांची ICCच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर या आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी शम्मी सिल्वा यांची नियुक्ती करण्यात आली. शम्मी सिल्वा हे श्रीलंकेचे असून ते याआधी आशियाई क्रिकेट परिषदेच्या वित्त आणि विपणन समितीचे अध्यक्ष होते. या आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? तर 19 सप्टेंबर 1983 रोजी याची स्थापना करण्यात आली असून याचं मुख्यालय दुबई येथे आहे. मित्रांनो, आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय आहे? 2024च्या UNEP आर्ट चॅम्पियन्स पुरस्कारामधील लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो आर्ट चॅम्पियन्स लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार आहे, या पुरस्काराने माधव गाडगीळ यांना सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, माधव गाडगीळ हे पश्चिम घाटाच्या अभ्यासासाठी ओळखले जातात व आता त्यांना 2024च्या UNEP आर्ट चॅम्पियन्स पुरस्कारामधील लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. माधव गाडगीळ यांच्याविषयीचे काही एक्स्ट्रा पॉईंट नोट करून घ्या. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मॅथमॅटिकल इकॉलॉजी या विषयात PhD प्राप्त केली आहे. तसेच भारतातील जीवशास्त्रीय संरक्षित वन या कल्पनेचे ते जनक मानले जातात. त्यांनी भारतीय पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून देखील कार्य केलं आहे. तसेच 2010च्या वेस्टर्न घाट इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनलचे ते प्रमुख होते व त्यांनी पश्चिम घाटावरील आपला अहवाल 31 ऑगस्ट 2011 रोजी सरकारला सोपविला होता. आतापर्यंत त्यांनी 7 पुस्तके लिहिली असून त्यांचे 225 वैज्ञानिक संशोधन प्रलेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. मित्रांनो, या UNEP आर्ट चॅम्पियन्स पुरस्कारामध्ये इतर श्रेणीमधील जे पुरस्कार आहेत ते सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये इन्स्पिरेशन अँड ॲक्शनसाठीचा पुरस्कार अमेरिकेच्या एमी बॉवर्स-कॉडलिस आणि ग्रॅबियल पॉन यांना जाहीर झाला. तसेच पॉलिसी लिडरशिपसाठीचा पुरस्कार ब्राझीलच्या सोनिया गुजाजारा, सायन्स अँड इनोव्हेशनसाठीचा पुरस्कार चीनच्या लुकुई, तर आंथ्रोप्रनियल विजनसाठीचा पुरस्कार इजिप्तच्या सेकेम या संघटनेला जाहीर झाला. बरं, या UNEP आर्ट चॅम्पियन्स पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली? तर या पुरस्काराची सुरुवात 2005 मध्ये करण्यात आली असून हा UNEPचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे. UNEPचं फुल फॉर्म नोट करून घ्या. UNEP म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. याची निर्मिती 5 जून 1972 रोजी करण्यात आली असून याचं मुख्यालय केनियामधील नैरोबी येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पाकिस्तानातील पहिले हिंदू पोलीस अधिकारी कोण बनले आहेत? तर आता पाकिस्तानातील पहिले हिंदू पोलीस अधिकारी हे राजेंद्र मेघवार हे बनले आहेत. राजेंद्र मेघवार यांनी पाकिस्तानमधील परीक्षा पास करत पाकिस्तानातील पहिले हिंदू पोलीस बनण्याचा मान पटकावला आहे. ते आता पाकिस्तानच्या फैसलाबादचे सहाय्यक पोलीस अधीक्षक बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. आता नुकत्याच पार पडलेल्या 20व्या आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावले? तर ही जी 20वी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप आहे, याचा विनर जपानचा संघ ठरला आहे. जपानच्या संघाने अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाला हरवून दुसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. बरं, या स्पर्धेतील तिसऱ्या स्थानावर कोणता देश आहे? तर कझाकस्तानने यात तिसरं स्थान पटकावलं असून 5व्या स्थानासाठी झालेल्या लढतीत चीनने भारताला हरवून हे 5वं स्थान मिळवलं आहे. या स्पर्धेविषयी आधी सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे, पुन्हा एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, या स्पर्धेची ही 20वी आवृत्ती असून याचं आयोजन 3 ते 10 डिसेंबर दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर करण्यात आलं होतं. आणि मित्रांनो, पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन आपल्या भारतात करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी होते? तर 8 संघ सहभागी होते व दर 2 वर्षांनी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ कोणता? तर दक्षिण कोरियाचा संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. दक्षिण कोरियाने आतापर्यंत ही स्पर्धा 16 वेळा जिंकली आहे. आता हा प्रश्न पहा. गोल्डन ग्लोबसाठी नामांकन मिळवणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे? मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, गोल्डन ग्लोबसाठी नामांकन मिळवणारी पहिली भारतीय ही पायल कपाडिया ठरली आहे. पायल कपाडिया यांना त्यांच्या ऑल वी इमेजिन ॲज लाईट या चित्रपटासाठी 82व्या गोल्डन ग्लोबमध्ये 2 नामांकन मिळाले आहेत. ते 2 नामांकन कोणते? तर सर्वोत्कृष्ट गैर इंग्रजी मोशन पिक्चर
आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी त्यांना हे नामांकन मिळालं आहे. पायल कपाडिया यांची पहिली डॉक्युमेंटरी कोणती आहे? तर अ नाईट ऑफ नोईंग नथिंग ही त्यांची पहिली डॉक्युमेंटरी असून या डॉक्युमेंटरीला 2021 साली कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन आय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, आता विरोधी पक्षाद्वारे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांना हटवण्यासाठी एक नोटीस सादर केली जाणार आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे? तर उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांना हटवण्यासाठी कोणत्या कलमाअंतर्गत ही नोटीस सादर केली जाणार आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आता उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी कलम 67B या अंतर्गत एक नोटीस जारी केलं जाणार आहे. मित्रांनो, उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठीचा प्रस्ताव हा राज्यसभेत मांडावा लागतो, पण हा प्रस्ताव मांडण्याच्या 14 दिवस आधी अशा प्रकारची नोटीस देणे आवश्यक असते. हा प्रस्ताव राज्यसभेत प्रभावी बहुमताने पारित केल्यानंतर या प्रस्तावाला लोकसभेच्या साध्या बहुमताची सुद्धा आवश्यकता असते. त्यानंतरच हा प्रस्ताव स्वीकारला जातो. पुढील प्रश्न पहा. डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरी हक्कांसाठी असिस्टंट अटॉर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्मित केडिल्लोन यांची नागरी हक्कांसाठी असिस्टंट अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती केली आहे. हार्मित केडिल्लोन या एक भारतीय वंशाचे व्यक्ती असून त्यांचा जन्म चंदीगडमध्ये झाला आहे आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या लहानपणी अमेरिकेत स्थायिक झाले होते. 2016 मध्ये क्यूलँडमध्ये पार पडलेल्या गोप अधिवेशनाच्या मंचावर दिसणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अमेरिकन होत्या. मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी सुद्धा भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे महत्त्वाची खाती सोपवली आहेत. यामध्ये तुलसी गबार्ड यांची नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर म्हणून तर काश पटेल यांची FBI संचालक म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 6व्या झारखंड विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर आता झारखंड विधानसभेचे अध्यक्ष हे रवींद्र महतो बनले आहेत. याआधी झारखंडची जी 5वी विधानसभा होती त्याचे सुद्धा अध्यक्ष हे रवींद्र महतोच होते व आता पुन्हा एकदा त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पदावर सलग 2 वेळा निवडून येणारे रवींद्र महतो हे झारखंडचे पहिले व्यक्ती ठरले आहेत. बरं, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र महतो हे कोणत्या मतदारसंघातून निवडून आले? तर ते नाला मतदारसंघातून निवडून आले आहेत. झारखंडच्या विधानसभेत एकूण किती जागा आहेत? तर झारखंडच्या विधानसभेत एकूण 81 जागा आहेत आणि झारखंड या राज्याची निर्मिती 2000 साली करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन. आता नुकतेच शहाजी येनकरून यांना JC डॅनियल पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. तर हा JC डॅनियल पुरस्कार कोणत्या राज्याद्वारे देण्यात येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच हा JC डॅनियल पुरस्कार केरळ या राज्याद्वारे देण्यात येतो. तसेच हा जो पुरस्कार आहे हा केरळ सरकारद्वारे मल्याळम चित्रपट क्षेत्रात उत्कृष्टता आणि दीर्घकालीन योगदानासाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. या पुरस्काराअंतर्गत किती रोख रक्कम देण्यात येते? तर या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप 5 लाख रुपये देण्यात येतात. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? ईगल नेस्ट हा पक्षी महोत्सव दरवर्षी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कोणता महोत्सव आहे? तर ईगल नेस्ट असे याचं नाव असून हा पक्षी महोत्सव अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये साजरा केला जातो. या ईगल नेस्ट पक्षी महोत्सवाची 4थी आवृत्ती ही 2025 मध्ये साजरी करण्यात येणार असून नुकतंच याच्या 4थ्या आवृत्तीसाठी एका लोगोचं अनावरण करण्यात आलं आहे. मित्रांनो, असे प्रश्न एक्झाममध्ये हमखास विचारण्यात येतात, तर लक्षात ठेवा ईगल नेस्ट पक्षी महोत्सव हा अरुणाचल प्रदेश या राज्याद्वारे साजरा केला जातो. अरुणाचल प्रदेशविषयी काही अधिक माहिती नोट करून घ्या. अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर असून या राज्याची निर्मिती 20 फेब्रुवारी 1987 मध्ये करण्यात आली होती व स्थापनेनुसार हे भारतातील 24वे राज्य होते. सध्या या राज्याचे राज्यपाल हे लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक तर मुख्यमंत्री हे पेमा खांडू आहेत. या राज्यामध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत? तर 2 नॅशनल पार्क असून त्यांची नावे नामदफा नॅशनल पार्क आणि मोलिंग नॅशनल पार्क अशी आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिवस आहे हा दरवर्षी 12 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 11 डिसेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर 11 डिसेंबरला युनिसेफ दिवस साजरा केला जातो, कारण 11 डिसेंबर 1946 मध्येच युनिसेफची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी दरवर्षी 11 डिसेंबर हा युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. LICच्या विमा सखी योजनेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही,
कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.